आता अतिशय दुःखद बातमी. मुंबई येथे लीलावती रुग्णालयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांची प्राणज्योत वयाच्या 73व्या वर्षी अखेर मालवली. सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक संस्था उभ्या करून हजारो बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे लोकनेतृत्व हरपल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. भारती विद्यापीठ, भारती हॉस्पिटल तसेच संपूर्ण राज्यभर उभ्या केलेल्या त्यांच्या संस्था पाहता शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील राजकारणातही काँग्रेससाठी सह्याद्रीसारखे पतंगराव कदम यांनी काम केले. लाट कोणाचीही असो, पण विजय मात्र त्यांचाच. जनतेने त्यांना आपले म्हणून जवळ केले ते अखेरपर्यंत. माजी मंत्री वसंतदादा पाटील यांच्या निधनानंतर डॉक्टर पतंगराव कदम यांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे आव्हान कायम ठेवण्यात पतंगराव कदम यांचे योगदान मोठेच आहे.